नमस्कार उर्जे. हां नमस्कार. काय घेत आहे दुर्गला? आज माजी विद्यार्थी जनता विद्यालय अंगवली बॅच 1987च्या वतीनं दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम सुरू होणार आहे आणि त्याची तयारी म्हणून विद्यार्थ्यांना या ठिकाणी नाश्ता म्हणून समोसा या ठिकाणी घेण्याचं काम चालू आहे. एका दिवसात 3 ऋतू झाले. हो, दुःख लागलंय पूर्ण. नमस्कार. नमस्कार. नमस्कार मंडळी. नमस्कार. सह्याद्री कोकणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज आपण सह्याद्री कोकण आलोय थेट आपल्या मारळ गावामध्ये. पाठीमागे बघताय जिल्हा परिषद केंद्र शाळा मारळ, म्हणजेच आमची जीवन शिक्षण शाळा मारळ. जुनी शाळेचं नाव होतं जीवन शिक्षण शाळा मारळ. तर त्या शाळेमध्ये दाखल झालो आहे. 87ची बॅच जे अंगवली हायस्कूल SSC मधली त्या बॅचतर्फे इथंसुद्धा काही शैक्षणिक साहित्य वाटप होणार आहे. तर त्यासाठी आपण पोचलो आहे मारळ शाळेमध्ये. सर्वप्रथम विद्यार्थी मित्र हो, आज आपल्या शाळेमध्ये माजी विद्यार्थी ग्रुप 1986-87 अंगवली हायस्कूलमध्ये जे विद्यार्थी एकत्र होते आणि त्या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपण आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करावं. म्हणजे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. समाजाच्या ऋणातून आपण मुक्त व्हायला पाहिजे, हा एक विचार या संपूर्ण माजी विद्यार्थ्यांनी मनात आणला आणि तो प्रत्यक्षात ते राबवत आहे. म्हणजे या मातीचा आपण काहीतरी देणं लागतो. आपलं जे कुटुंब आहे, मी जे कमवतो त्यातले 4 पैसे समाजासाठी मी खर्च केलं पाहिजे, या विचारातून या सर्व माजी विद्यार्थी संघानं विचार केला आणि त्याने आपल्या शाळेमध्ये हे साहित्य ते घेऊन आले. प्रथमतः आपण त्याच्या सर्वांचं मनापासून स्वागत करूया. जोरदार टाळ्या वाजवा. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. या ग्रुपचे जे अध्यक्ष आहेत ते संतोष सुर्वे. मी सावंत मॅडमना विनंती करतो की त्यांचं आपण स्वागत करूया. काय वाजवा. आपल्या सर्वांना माहीत आहे, शाळेच्या कामानिमित्त किंवा ऑफिसच्या कामानिमित्त ज्यांच्याकडे पूर्वी निवेदन पुरवठ्याचा केंद्र म्हणून चार्ज होता आणि संपूर्ण तालुक्यामध्ये एक आदर्श शिक्षक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते माझे मित्र सुनील करकळे या ग्रुपचे सचिव आहेत. मी सावंत मॅडमना विनंती करतो की त्यांना सुद्धा उच्च देऊन त्यांचं स्वागत करावं. या ठिकाणी हार्दिक स्वागत. जितेंद्र मांगले, याचं सुद्धा या निमित्तानं हार्दिक असं स्वागत. चव्हाण आर्मी मधून ते निवृत्त आहेत, त्यांचं सुद्धा या निमित्तानं हार्दिक स्वागत. शंकर डांगे या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत, खरोखर त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. मोहन घाट त्यांचं या निमित्तानं हार्दिक स्वागत. त्यानंतर नंदकुमार कदम यांचंही या निमित्तानं हार्दिक स्वागत. नंतर गजानन अंधेरा. त्यानंतर जे प्रत्यक्ष YouTubeच्या माध्यमातून हा संपूर्ण कार्यक्रम सर्वांना दाखवणार आहे ते आमचे ग्रामस्थ गुरु इथं उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा या निमित्तानं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्र हो, पुनश्च मी या संपूर्ण ग्रुपचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो, मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्या या कामासाठी मार्गदर्शक चांगल्या प्रकारचा आशीर्वाद देवो. त्यांचं अशाच प्रकारे जे काम आहे ते भविष्यामध्ये होत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुढील जो कार्यक्रम आहे तो त्यांनी आपल्या नियोजनाप्रमाणे करावा असं त्यांना विनंती करतो. आज या ठिकाणी जनता विद्यालय अंगवलीचे माजी विद्यार्थी सन 1986-87ची बॅच SSC यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे गेले हे 5वं वर्ष आहे की मर्यादित आपला शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम होता
तो फक्त आम्ही माजी विद्यार्थी म्हणून जनता विद्यालय अंगवलीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य द्यायचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत होतो. परंतु आमच्या काही मित्रांनी आम्हाला अशा प्रकारचं या ठिकाणी सुचवलं की ज्या गावातून आपण शिकलोय त्या गावातील शाळांसुद्धा आपण काहीतरी मदत केली पाहिजे. आणि त्या दृष्टीनं हा विचार पुढे घेऊन तो विचार आम्हाला सर्वांना पटला की ज्या ज्या ठिकाणी आम्ही राहत होतो त्या त्या गावामध्ये जी मुलं आहेत, ज्या शाळा आहेत, त्या मुलांना सुद्धा आपण काहीतरी शैक्षणिक मदत केली पाहिजे. त्यांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये एक खारीचा वाटा उचलला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं यावर्षी आपण असं ठरवलं की ज्या ज्या ठिकाणी आमचे मेंबर आहेत माजी विद्यार्थी त्या त्या ठिकाणी जाऊन त्या त्या ठिकाणच्या शाळेतील विद्यार्थ्यांना या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटप करूया. आणि त्या दृष्टीनं पहिला मान हा मारळ शाळेला मिळतोय. त्यामुळे जोरदार टाळा. मारळगाव हा आपल्या सर्वांचं या ठिकाणी आराध्यदैवत श्री मार्लेश्वरच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गाव आहे. आणि त्यामुळं या गावामध्ये आज या ठिकाणी आम्ही सर्व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमानिमित्त उपस्थित आहे. एकत्र होतो आणि या पदवीधर संघटनेचं गेले 25 वर्ष आम्ही एकत्र काम करतो. अनेक वर्ष सन्माननीय सावंत सर हे पदवीधर संघटनेचे अध्यक्ष होते, मी सचिव होतो. आता मी या ठिकाणी तालुक्याचा अध्यक्ष आहे आणि ते जिल्ह्याचे सरचिटणीस आहेत. असे आम्ही दोघेही एकत्र काम करतो. आमच्या ग्रुपच्या वतीनं आपण त्यांचंही स्वागत करूया की आम्ही सर्व शिक्षकांचं या ठिकाणी पेन आहे की जो आपल्याला कार्यालयीन कामासाठी उपयोगी पडतो. अशा प्रकारचा पेन आणि पुष्पोक्त्या देऊन मी आमचे अध्यक्ष सुर्वेसर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सावंत सर मुख्याध्यापक आणि माजी केंद्र प्रमुख या ठिकाणी सावंत मॅडम की या वयात सुद्धा एक उत्तम प्रकारे शैक्षणिक कार्य विद्यार्थी घडवण्याचं त्या रिटायरमेंटला 4 महिने ते आता सुद्धा रजेवर न जाता वर्षभराच्या रजा शिल्लक होती. पण आता शिक्षक रजेचा विचार करत नाही की आपण रिटायरमेंट होतोय रजेवर जाऊया असा विषय की शेवटच्या क्षणापर्यंत काम करण्याचं या ठिकाणी प्रत्येक शिक्षक काम करतो. आणि त्या दृष्टीनं सावंत मॅडम यांचं स्वागत करूया. मी गजानन नांदीराव यांना विनंती करतो की आपण सावंत मॅडम यांचं या ठिकाणी करायचं आहे. या ठिकाणी मी एक विद्यार्थिनी आणि एक विद्यार्थी यांचं आमच्या खूप स्वागत या ठिकाणी घेतोय. मी या ठिकाणी मोहन घाट यांना विनंती करतो आपण एका विद्यार्थ्याचं स्वागत करायचं आहे. यानुसार आपल्या सर्वांचे आमच्या खूप हाती स्वागत. बघा संस्कार कसे आहेत ह्याला म्हणतात घरचे संस्कार की जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आपल्याला वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळते. या विद्यार्थीचं मी खास करून कौतुक करतो की खरोखर की चांगल्या प्रकारचे या ठिकाणी संस्कार आपल्याला पाहायला मिळाले. या ग्रुपच्या वतीनं आता सावंत साहेबांनी सांगितलं की कशा प्रकारचं काम चाललं आहे. आणि आमचे अध्यक्ष या ठिकाणी सुर्वेसर यांची जी तळमळ आहे की हा कार्यक्रम असतो 1 दिवसाचा पण वर्षभराची त्यांची जी तळमळ आहे आमच्या पाठीमागे राहण्याची. कारण आमच्या सगळ्यांच्या पाठी व्याप आहे पण त्या व्यापारात सुद्धा सुर्वे हे आमच्या पाठीवर असतात. आणि असा कार्यक्रम झाला पाहिजे, अशा वस्तू घेतल्या पाहिजे. कालपासून ते झोपले नाही, काल दुपारपासून ते माझ्या सोबत आहे देवरीमध्ये आणि पहाटे इथं पोहोचले. तर या माणसाला झोपत नाही. म्हणजे मूर्ती छोटी आहे पण विचार फार मोठे आहेत लक्षात घेतले. आणि त्यामुळं त्यांच्या मनामध्ये जे आहे ते आम्ही सगळे करण्याचा प्रयत्न करतोय. चांगले विचार घेऊन ते आमच्यापर्यंत आले आणि हा कार्यक्रम निश्चित होतोय. मी त्यांना विनंती करतो की 2 मिनिटामध्ये आपलं प्रस्ताव या ठिकाणी करूया आणि त्यानंतर आपण वाटप. धन्यवाद सुनील. माननीय मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग, इतर कर्मचारी, विद्यार्थी मित्रांनो, माझे सहकारी म्हणण्यापेक्षा मी गुंफलेली मोत्याची माळ आहे, त्या माळेचे प्रत्येक मोती या ठिकाणी हजर आहे. आणि त्यांच्यामुळं आज हा कार्यक्रम 28 वर्षानंतर आम्ही एकत्र आलो. मित्रांनो बरोबर ना रे? 28 वर्षानंतर एकत्र येऊन हा आजचा कार्यक्रम गेली 5 वर्ष आम्ही करत आलोय. मित्रांनो माझ्याकडे वेळ कमी आहे पण सुनील सर बोलले ते बरोबर आहे. तळमळ कोणाकडे तरी असायलाच हवी. मी प्रत्येकाला सांगत असतो अरे 365 दिवस आहेत, 365 मधला 1 दिवस आपल्यासाठी द्या. कशासाठी? तर आपल्या थोड्याशा सामाजिक कामासाठी.
त्या एका सामाजिक कामामुळे आपल्या मुलाबाळांचं उद्या भविष्य त्याच्यावर ठरलेलं असतं. कारण आपली मुलं कुठे बाहेर गेली तर त्या ठिकाणी त्याला तो परमेश्वर कुठून तरी साथ देतो. पण तरी सुद्धा एवढे सगळे मी हे करून माझ्या मित्रांना एकत्र केले आणि ते इथे आले. मी पहिल्यांदा त्यांचे आभार मानतो सगळ्यांचे की तुम्ही आहात म्हणून आपण सगळे आहोत. मी एकटा किंवा सुनील एकटा किंवा नितीन दिलीप गजा असं नाही, आपण सगळे एकत्र आलो आहोत म्हणून हे झाले. म्हणतात ना की एक काठी तोडली जाते पण एखादे भारा बांधलेला असतो तो तोडता येत नाही. तशी ही माळ गुंफलेली माझी मोडी आहे. ती मोडी माझी अखंड राहावं परमेश्वराच्या कृपेनं. शेवटच्या क्षणापर्यंत एक जरी ह्याच्यातला विद्यार्थी राहिला तरी एका तरी विद्यार्थ्याचा सत्कार करेल एवढं बोलतो आणि इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आता इथं आम्ही घोषणा करतो असं की जो विद्यार्थी या परिसरातला शिष्यवृत्तीमध्ये येईल त्याला रोख स्वरूपाचं बक्षीस आमच्या ग्रुपतर्फे दिलं जाईल. आणि म्हणून तुम्ही 4थी शिष्यवृत्तीमध्ये 7वी शिष्यवृत्तीमध्ये येण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला प्रोत्साहन म्हणून अशा कार्यक्रमामध्ये आपण त्याचा सत्कार करूया. आज या ठिकाणी तुमच्या शाळेचे माजी विद्यार्थी आपले शंकरजी डांगे उभे राहतात. याचा परिचय नसेल सगळ्या मुलांचा आहे काय? हे बघा आमचे बँकेचे विद्यार्थी. तर विद्यार्थी मित्रांनो आज खास तुमच्यासाठी खाऊ घेऊन येण्याचं काम त्यांनी केलं. ते म्हणाले की तुम्ही माझ्या शाळेत येणार ना, मग त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना जे समोसा खाऊ वाटप आहे ते मी करणार आहे माझ्या खर्चाने आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आमचे मेंबर आहेत दिलीप घाग आणि दिलीप घाग यांचे एवढे स्वतः CA म्हणजे आम्हाला चांगलं काम केलं की कशी मदत करणारे लोक. नितीन गोवरे ह्याने आपल्या वडील शांताराम गोवरे यांच्या स्मरणार्थ आम्हाला 15,000 रुपयाची देणगी या कार्यक्रमाची दिली. त्यांनाही धन्यवाद देतो. अनेक आमचे मित्र आहेत अशा प्रकारचा कार्यक्रम करण्यासाठी आमच्या या कार्याला ते सहकार्य करत असतात. आणि म्हणून दिलीपला धन्यवाद देतो, त्याच्या मेवण्याला धन्यवाद देतो की आपण चांगले त्याचा मुलगा सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारची मदत दिलीपला करत असतो. त्यांनी आम्हाला दिवसाशी चांगल्या प्रकारचं सहकार्य करतोय. अशा प्रकारची सहकार्याची भावना ही चळवळ आपण उभी केली. मी प्रथम पहिलीचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी या सगळे या पुढे माजी विद्यार्थ्यांनी आपल्याला शैक्षणिक साहित्य वाटप केलेले आहे. 1986-87 ची बॅच जनता विद्यालय अंगवली. बरोबरच या सर्वांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो. मगाशी करबळे सर म्हणाले की सुर्वे साहेब बरोबर वर्षभर हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. हे मनात कोणातरी इच्छा असावी लागते आणि इच्छा असेल मुलं बघा खुश आहेत, त्यांना शैक्षणिक साहित्य मिळालं आहे. त्यामुळं ते आवडलं ना? हे तुम्हाला आवडलं सर्वांना? हो ना? हा हा चला तर मंडळी महाराज शाळेतून आता आपण कुठे जायचं आहे थोडा सुर्वे सरांना विचारूया. कारण महाराज शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप झालंय. आता इथून कुठे जायचं जरा सुर्वे साहेबांना इथून विचारूया. आपल्याला आता मारळ झाल्यानंतर बोंडे शाळेमध्ये जायचंय. बोंडे प्राथमिक शाळेमध्ये तिथे आमचे मित्र नितीन चव्हाण वगैरे आमच्या ग्रुपचे आहेत. तिथे आम्हाला त्यांचा म्हणजे सत्कार करून तिथल्या मुलांना काही वाटप करायचं आहे. तिथून जनता विद्यालय अंगवली आम्ही ज्या हायस्कूलमध्ये शिकलो तिथे जाणार आहोत. चला तर मग म्हणजे यांच्या बॅचचे 1986-87 चव्हाण साहेब आहेत ते नितीन चव्हाण ते बोंड्यातले आहेत. अच्छा म्हणजे त्यांची पहिली शाळा जी बोंडे आहे मग त्या शाळेमध्ये आपण जायचं आम्हाला जायचं. चला म्हणजे चला बॅच SSCची 86-87ची बॅच दाखल झाली. जिल्हा परिषद शाळा पूर्ण प्राथमिक शाळा बोंड्यामध्ये.
त्या बेंचवर बसण्याचा आनंद घेतात. आपल्या जिल्हा परिषद शाळा बोंडे या ठिकाणी आपल्या पंचक्रोशीतील जनता विद्यालय अंगवली इयत्ता 10वीची बॅच सन 2086-87चे जे विद्यार्थी म्हणजे माझे विद्यार्थी यांचं आपल्या शाळेमध्ये आगमन झालेलं आहे. प्रथम मी जिल्हा परिषद शाळा बोंडे आणि त्याचप्रमाणे शाळा विकास समिती त्यांच्यातर्फे या माजी विद्यार्थी आणि प्रमुख पाहुण्यांचं मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपल्या केंद्रातील माजी केंद्रप्रमुख आमचे गावचे ग्रामस्थ भावळ सर यांचंही शाळेच्या वतीने शाब्दिक स्वागत करतो. आता हे जे जनता विद्यालय अंगवली माजी विद्यार्थी संघ आहे त्यांचं एकच ध्येय आहे की ते मोठे होऊन पुढे म्हणजे शिकले, वेगवेगळ्या नोकरी धंद्यावर लागले, परंतु त्यांचं लक्ष आहे की आपल्या पंचक्रोशीत जी मुलं आहेत त्या मुलांना सुद्धा म्हणजे आमच्यासारखं मोठं व्हावं, आपलं नाव लौकिक करावं असा हेतू आहे. आणि त्या निमित्ताने त्यांनी आपल्या पंचक्रोशी शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप हा कार्यक्रम दरवर्षी त्यांनी हाती घेतलेला आहे. त्यांच्या या उपक्रमासाठी आमच्या शाळेच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आमच्या शाळेमध्ये या जनता विद्यालय अंगवली माजी विद्यार्थी संघाचे म्हणजे अध्यक्ष संतोष सुर्वे, त्याचप्रमाणे सुनील करंबळे सचिव, दिलीप घाग खजिनदार, नितीन चव्हाण सदस्य, गजानन अनेराव, जितेंद्र मांगले, मोहन घाग, शंकर डांगे, नंदकुमार कदम यांचं मी शाब्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांना विनंती करतो की आमच्या शाळेमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. या जनता विद्यालय अंगवलीचे म्हणजे माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संतोष सुर्वे यांचं पुष्पगुच्छ यांचं स्वागत करावं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. छान. आमच्या पेशामध्ये शिक्षकी पेशामध्ये आदर्श व्यक्तिमत्व भावळ सर. विशेष कौतुक पहिला तुमच्या बाईंचं करतो की इथं तुम्ही पुष्पगुच्छ बघितले ते सगळे बाई बनवले. कार्यानुभव तो खरा कार्यानुभव कुठं राबवत असेल तर तोच मॅडम आमच्या गावच्याच आहेत त्या. आणि उत्तम अशा प्रकारचा कार्यानुभव तुम्ही इथं हातात घेऊन बघा. मुलं त्यांनी बनवलेली मुलं हातात घेऊन बघा. तो पुष्पगुच्छ सुद्धा त्यांनीच बनवलेला आहे. आता उद्देश एकच आहे यामागे की आपण ज्या परिस्थितीत शिकलो की आमचे सुरेश नेहमी सांगतात की मी ज्या परिस्थितीत शिकलो ती परिस्थिती तुमच्यावर येऊ नये. आमच्या वेळेला कोणी अशा प्रकारचं काय वाटत नव्हतं की तुम्ही चांगले शिकून आमच्या घेवा. बघा तुमच्या गावचे माजी विद्यार्थी आम्हाला अभिमान आहे नितीन की आर्मीतून आज ते रिटायरमेंट झालेले आहे. आणि वावळ सर आहेतच या गावचे सुपुत्र, त्यांचं कार्य चांगलंच आहे. पण नितीनचा आम्हाला आपल्या ग्रुपचा आम्हाला अभिमान आहे की एक आमचा मित्र त्या आर्मीमध्ये गेला आणि आज चांगल्या प्रकारे सेवा करून तो या ठिकाणी आलेला आहे. चांगलं सहकार्य आम्हाला ते करतात. माझे सगळे मित्र हे सगळे गरिबीतून वरते येईल, सगळे गरिबीतून वरते येईल. तुम्हाला कल्पना नसेल, मी गोंड्यातून देवरूखपर्यंत चालत जायचो. जो 5वीला म्हणजे तुमच्या एवढा होतो तेव्हा दररोज चालत जायचो, म्हणून चालत यायचो. कल्पना करा त्यावेळेला 5 चप्पल नसलं की कुड्याची पानं काढायची ती दोऱ्याने बांधायची. शिक्षणासाठी आपल्याला खूप कष्ट घेतले पाहिजे. तुम्ही त्या कष्ट जर घेतले तर त्याचं फळ तुम्हाला चांगलं मिळेल. धन्यवाद. मी नितीन चव्हाण. मी ह्या शाळेचा माजी विद्यार्थी नितीन चंद्रकांत चव्हाण. 3रीमध्ये मी इथे ॲडमिशन घेतलं. पहिले 2 वर्ष मुंबईला होतो. वडील मिलमध्ये होते कामाला आणि त्याच्यानंतर स्ट्राईक होणार होता तो थोडासा अंदाज आलेला होता. त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला इकडे आणून गावामध्ये स्थायिक केलं. नंतर मी 10वीपर्यंतचं शिक्षण गावामध्ये घेतलं ह्या शाळेमध्ये 7वीपर्यंत. त्याच्यात पुढचं शिक्षण आम्ही अंगवली जनता विद्यालय अंगवलीमध्ये घेतलं. जनता विद्यालय अंगवलीमध्ये जाण्याची तेव्हा आपल्याकडे आता ब्रिज वगैरे आहे, तेव्हा होडी होती, होडी नदी क्रॉस करण्यासाठी आहे ना. हो म्हणजे बाबा आपल्या म्हणजे बाबाच चालवायचे होडी. आणि पाऊस वगैरे झाला मग होडी बंद असायची. मग आम्हाला जायला लागायचं कुठे वांजोळ्या मार्गे. वांजोळ्या मार्गे देवरूख फाट्यावरून जनता विद्यालय अंगवली किती किलोमीटर आहे तसा पण प्रवास आम्ही पायी चाललेला आहे शाळेमध्ये. तर खूप अभ्यास करा. शिक्षक चांगले आहेत तुमच्याकडे, मन लावून अभ्यास करा आणि शिक्षणाचा फायदा. आता आम्ही काही भेटवस्तू आणलेल्या आहेत
ह्या भेटवस्तू कशासाठी आणल्यात आम्ही तुम्हाला मिळत नाही म्हणून नाही आणल्या, की सगळ्यांना जाणीव झाली पाहिजे की बाबा मी काहीतरी समाजाचं देणं लागतो. पूर्ण प्राथमिक शाळा बोंडे आणि बोंड्यातून आता आम्ही चालू आहे जनता विद्यालय अंगवली हायस्कूल. चला मंडळी, आपण आलो आहे अंगवली हायस्कूलमध्ये. आपल्या पंचक्रोशीचं एकमेव हायस्कूल महाबळेश्वर पंचक्रोशीचं ते म्हणजे अंगवली हायस्कूल. आणि त्या अंगवली हायस्कूलमध्ये आलो आहे ना, इथे शैक्षणिक साहित्य वाटप होईल आणि जे विद्यार्थी SSCमध्ये पहिले 3 आलेले असतात 3 नंबरला, त्यांचासुद्धा गुणगौरव केला जाईल. तर चला आपण त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विद्यार्थी मित्र, आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपल्या प्रशालेमध्ये आज सन 1986-87ची जी SSCची बॅच आहे यांच्यामार्फत आपल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जातं. आणि यावर्षी देखील ते याच कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपल्या प्रशालेमध्ये उपस्थित आहेत. उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचे तसेच त्यांनी आयोजित केलेला SSC निबंध विद्यार्थ्यांचा जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी उपस्थित पालक आणि आमचे SSCमधील अनुक्रमे 3 क्रमांकाचे विद्यार्थी यांचं देखील मी प्रशालेच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं स्वागत करतो. त्यांच्या बॅचचे जे सचिव आहेत प्रवेश सर, त्यांनी या ठिकाणी सगळी सूत्रे स्वीकारावीत अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. तर आवाज मोठा होते. आज या ठिकाणी जनता विद्यालय अंगवली माजी विद्यार्थी SSC बॅच 1986-87च्या वतीनं दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मित्रांनो, दरवर्षी या कार्यक्रमासाठी आम्ही या ठिकाणी येत असतो. आम्ही भेटू शकणार नाही, पण त्याची थोडीशी या ठिकाणी कणभर तरी हे ग्रुप भेटण्याचा प्रयत्न आमच्या सर्व या बॅचच्या वतीनं या ठिकाणी केला जातो. अगदी आम्ही स्वागत करतो, सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करतो. आणि प्रथम आपल्या इयत्ता 10वीचा जो निकाल आहे तो इयत्ता 10वीचा निकाल आपल्या प्रशालेचा 94% लागला. त्याबद्दल यशस्वी झालेले सर्व विद्यार्थी, प्रथम आलेले 3 विद्यार्थी आणि मार्गदर्शक सर्व मुख्याध्यापक आणि त्यांचे सर्व शिक्षक यांचा आमच्या ग्रुपच्या वतीनं मी हार्दिक अभिनंदन करतो. मित्रांनो, आपल्या शाळेची गुणवत्ता ही 10वीच्या निकालावर या ठिकाणी पाहिली जाते आणि सतत आपल्या या शाळेचा चांगल्या प्रकारचा निकाल इयत्ता 10वीचा लागतोय आणि याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. या ठिकाणी प्रथम आपण जो सत्कार करतो ते या प्रशाळेत शैक्षणिक ज्ञान देण्याचं काम करणारे आमचे सर्व गुरुवर्य आहेत. त्यांचा सत्कार, आमच्या स्वागत आणि सत्कार आमच्या ग्रुपच्या वतीनं केला जातो. कारण आपली संस्कृती आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा, ही भारतीय संस्कृती आहे. गुरुजींना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आई वडील आपल्याला जन्म देतात, पण आपल्या जीवनाचा खरा मार्ग कोण दाखवत असेल, जीवन यशस्वी करण्याचा मार्ग कोण दाखवत असेल तर ते नावाडे आहेत आपले गुरुजी. आणि गुरुजी सर एकमेव असा माणूस आहे की तो चांगला विचार करतो की आपल्या समोरचे विद्यार्थी असतील ते चांगले घडावेत आणि ते मोठे झाल्याचा सारखं अभिमान ते बाळगतात. आपली स्वतःची मुलं किती मोठी झाली हे महत्त्वाचं नाही, तर समोरची मुलं माझ्या किती मोठी झाली हे महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने विचार करणारे आमचे सर्व गुरुजन वर्ग प्रथम या ठिकाणी स्वागत करतो की आपल्या प्रशाळेचे मुख्याध्यापक
सन्माननीय A.R. चव्हाण सर, मी आमच्या ग्रुपचे अध्यक्ष सुर्वे सर यांना विनंती करतो की आपल्या वतीनं एक पेन आणि पुष्पगुच्छ सन्माननीय चव्हाण साहेबांना तर या शाळेचे कुटुंब प्रमुख आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी उत्तम प्रकारे प्रशाळेचं काम केलं जातं. मोहनजी गाग, आपण पालकांचं या ठिकाणी स्वागत करायचं. या ठिकाणी ज्या यशस्वी झालेल्या विद्यार्थिनी आहेत पहिल्या 3, त्यांचं आपण आपल्या ग्रुपच्या वतीनं अभिनंदन करूया. त्यामध्ये तृतीय क्रमांकाची जी विद्यार्थी आहे ती जान्हवी विनायक सावंत. मला वाटतं ती आली नसेल तर त्यांच्या पालकांनी पुढे यायचं आहे. मी या ठिकाणी सन्माननीय नितीन चव्हाण याला विनंती करतो, आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि आपल्याकडून रोख रक्कम या ठिकाणी द्वितीय क्रमांकाची विद्यार्थिनी आहे ती कुमारी प्राची राजेश गुरव. हिनंसुद्धा उत्तम अशा प्रकारचं यश मिळवून द्वितीय क्रमांक या ठिकाणी पटकावलेला आहे. मी या ठिकाणी गजा अंजनराव यांना विनंती करतो, आपण या ठिकाणी आणि ती उपस्थित आहे. 12वीला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळवून तर या बॅचमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला तो सान्वी संजय कदम या मुलीनं मिळवला आहे आणि ती मला वाटतं ती सुद्धा उपस्थित आहे. हार्दिक अभिनंदन. तिलाही या ठिकाणी बक्षीस दिल्याचं मी सुर्वे सरांना विनंती करतो की आपण हे बक्षीस द्यायचं आहे. चांगल्या प्रकारचं यश या ठिकाणी प्राप्त केलं आहे. आपल्याला तुम्हाला प्रेरणा आहे की तुमचाही सगळ्यांचा सत्कार इथं होणं गरजेचं आहे. गोष्ट सगळ्यांना उपयोगी पडेल अशी कोणती आहे तर या ठिकाणी आपल्यासमोर जो ठेवलेला आहे फिल्टर, या फिल्टरमध्ये 3 प्रकारचं पाणी तुम्हाला प्यायला मिळणार आहे. एक, ज्याला थंड पाण्याची आवश्यकता असेल त्याला थंड पाणी मिळणार आहे, ज्याला नॉर्मल पाणी पाहिजे असेल त्याला नॉर्मल पाणी मिळणार आहे, आणि जो आजारी असेल त्याला गरम पाणी पाहिजे असेल तर गरम पाणीसुद्धा यातून उपलब्ध होणार आहे. हे तिन्ही पाण्याची व्यवस्था आपल्या दूधच्या वतीनं आपल्याला करण्यात आलेली आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा फिल्टर आम्ही या ठिकाणी दिलेला आहे. त्याचा योग्य प्रकारे आपण उपयोग करून घ्यायचा आहे आणि तुमचं जे आरोग्य आहे ते सगळ्यांचं चांगलं राहण्यासाठी हा एक स्तुत्य असा उपक्रम आपल्या ग्रुपच्या वतीनं आपण केलेला आहे. या संपूर्ण कारणाबद्दल या शाळेचे माजी विद्यार्थी आणि या गावचे सुपुत्र श्री मार्लेश्वर ट्रस्टमध्ये सदस्य म्हणून काम करणारे आमचे गयान अनेराव हे ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो आपण आपलं मनोगत या निमित्ताने व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व विद्यार्थी, आज या निमित्ताने तुमच्या निमित्ताने सर हा उपक्रम आहे, त्यामुळे कदाचित बहुधा आम्ही सगळे एकत्र येतो. बरेच ठिकाणी शाळा गेट टुगेदर वगैरे करतात, कुठेतरी रिसॉर्ट वगैरे अशा ठिकाणी वगैरे जातो काही एन्जॉय करतात. पण आमचे संतोष सुर्वे यांच्या मुळे आम्ही हा कार्यक्रम आता आज माराळ गोंडे वगैरे तिकडे पण आम्ही करून आलो. आज या इथे आता करतो. इथे दररोज आता मला 5 वर्ष असेल. आनंद वाटतो की याच शाळेतून आम्ही बाहेर पडलो आणि याच शाळेमध्ये असे काहीतरी कार्यक्रम करायला आम्हाला नक्कीच आनंद वाटतो. आणि जशा आता टाळ्या तुमच्या अगदी त्या ज्या पद्धतीने टाळ्या वगैरे वाजवताना अशा ह्या टाळ्या आम्हाला वगैरे नव्हत्या. आम्ही पण त्यावेळेला पहिला, दुसरा, तिसरा नंबर वगैरे घ्यायचो. पण तरी पण आम्ही ग्राउंड असं होतो की त्यावेळेला आमचे शिक्षक खूप म्हणजे अशा टाळ्या जशा होत्या तशा आम्हाला काट्या आमच्या हातावर वगैरे वाजायच्या. आणि मात्र त्यात एक मात्र आहे की त्यावेळेला आम्ही खूप जरी मार खाल्ला तरी पण आम्ही आमच्या तक्रारी घरी जायच्या नाहीत आणि किंवा आमचे पालक कधी इथे यायचे पण नाहीत आणि यायची गरज नाही पडली. कारण आम्ही होतोच तसे की मस्ती केली तरी इथे आणि अभ्यास केला तरी आम्ही तेवढ्याच लेवलला होतो. कुठे आम्हाला म्हणजे त्याचा गर्व पण नव्हता किंवा मार खाल्ला म्हणून त्याचा राग पण नव्हता. तर ते एक चांगलं वाटतं. पूर्वी सगळे शिक्षक आमच्या वेळेला शिक्षक आताच जाधव सर आमचे आम्हाला शिक्षक होते ते आताच यावर्षी त्यांचं निधन झालं. पण या निमित्ताने आम्ही तुमच्यासमोर यायला मिळतं. आठवण होते सगळ्या झालेल्या ह्याची आठवण वाटते. खूप बरं वाटतं, खूप छान वाटतं. आज जे आम्ही साहित्य देतो त्याच्यासोबत आज सर आपले सीताराम भोंडारवाडे निधन झालं. त्यांच्या मुलगी निघण्यात आहे. त्यांनी पण काही साहित्य आम्हाला पाठवलं या विद्यार्थ्यांसाठी. तर त्यांचं सुद्धा स्वीकार सगळ्यांनी करावं.
आधी आत्ताच गजानन नाणेराव यांनी मला एक आठवण करून दिली. मला ती आठवण होतीच. मी जेव्हा बोलायला उभारेन तेव्हा ते मी प्रथम करेन. आमचे शिक्षक त्यावेळचे हे जाधव सर हे गेली 2 महिन्यापूर्वीच अपघाती म्हणावं लागेल त्यांचं निधन झालं त्याबद्दल. आणि त्याच्या अगोदर आमचे मुख्याध्यापक एस आर पाटील सर त्यांचंसुद्धा काही वयाच्या हिशोबानं वयोवृद्ध होऊन निधन झालं. आणि त्याचबरोबर आम्ही आता तुमच्यासमोर आहोत. आमचेसुद्धा काही सहकारी आमच्यातून निघून गेले आहेत. त्या सगळ्यांसाठी एक 2 मिनटं श्रद्धांजली वाहूया आणि त्याच्यानंतर पुढचा कार्यक्रम. सावधान. असेच आमच्यासारख्या लोकांनी छत्र्या वाटप केले त्याच्यामध्ये थोड्याशा कमी पडतात. म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये थोड्या कमी पडतात म्हटलं तर आम्ही तो खारीचा वाटप मी ताबडतोब उचलला. जरांना म्हटलं ठीक आहे. तर त्या छत्रांमध्ये आम्ही आमच्या छत्र्या एकत्र करून तुमच्या सगळ्यांना त्या छत्र्या देणार आहोत. त्याचा सगळ्यांनी स्वीकार करा. धन्यवाद. मी जास्त काही बोलत नाही. इथेच थांबतो. धन्यवाद सुरेश सर. हा कार्यक्रम होत असताना हा कार्यक्रम सुट्टी असल्यामुळं अनेक लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे. आमचे नातेवाईक असतील श्री या ठिकाणी मदत करणारे आमचे खजिनदार आहेत श्री या ठिकाणी दिलीप घाट त्यांचे मेवणे ते स्वतः शी आहे आणि दरवर्षी ते अशा प्रकारचं सेवाभावी संस्थांना मदत करत असतात. तर त्यांनी आमच्या या ग्रुपला रोख रुपये 15,000ची मदत केली आणि त्यामुळे त्या मदतीमुळं आम्ही आज यावर्षी अधिक काही करू शकलो. त्यानंतर या ठिकाणी कॅनलवासी सीताराम धोंडबाराव अणेराव यांच्या स्मृतिप्रियत मेघना दत्ताराम चाळके यांनी छत्र्यासुद्धा या ठिकाणी आमच्या ग्रुपच्या वतीनं दिलेल्या आहेत. मी आमच्या ग्रुपच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी जे आमचे दिलीप काका आहेत त्यांचा सत्कार करून आपण त्यांनी तो नितीन आपले गोवरे आहेत त्यांना तो पोचवावा या ठिकाणी अध्यक्षच्या वतीनं या ठिकाणी पुढं ते आता दिलीप घाट यांचे चिरंजीव ते स्वतः सीए झालेले. आपणही त्यांचं त्यावेळेला अभिनंदन केलं. त्यांनी पेढी वाटून त्यावेळी गोडतोड आपलं सगळ्यांचं केलेलं आहे आपला आणि त्यांनी योगदान आम्हाला दिलेलं आहे. आणि ते आज या ठिकाणी तुम्हाला जो नाश्ता देणार आहे त्या संपूर्ण नाश्त्याचा खर्च त्यांच्या मुलांना केलेला आहे. या ठिकाणी मेघना दत्ताराम चाळके यांनी सुद्धा छत्र्या दिलेल्या आहेत. त्यांच्या वतीने त्यांचा सत्कार आपण घ्यायला आलेला आहोत. तुम्ही आपण त्यांचा या ठिकाणी धन्यवाद द्या. आज माझा सत्कार केल्याबद्दल सर्वांची मी मनापासून आभारी आहे. हा सन्मान माझ्यासाठी खूप प्रेरणादायी असेल. माझ्या यशामागे माझे पालक, शिक्षक आणि शाळेचा मोलाचा संदेश आहे. पुढेही मी माझ्या शाळेचे असेच नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. मित्रांनो, असं म्हटलं आता अशी पाकरी येते आणि स्मृती ठेवली जाते. तुम्ही आम्ही ह्या प्रशाळेचे माजी विद्यार्थी त्यांनी परत काहीतरी फिरलं पाहिजे. आम्ही जसे 50 वर्षाला परत आलो. आम्हाला 50 वर्षाला आम्ही परत यायला इथे 50 वर्षाला आम्ही एकत्र आलो. तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनो की चांगल्या प्रकारे शिक्षण घ्या. शिक्षण हा आपल्या जीवनातला महत्त्वाचा विषय आहे, लक्षात घ्या. आणि शिक्षण तो घेतो तोच त्या जीवनात यशस्वी होतो. बघा, मी इथंही कौतुक करतो की स्वतःहून या विद्यार्थी बोलायला तयार असं तुम्ही तयार झाला पाहिजे. माननीय व्यासपीठ, उपस्थित माझे शिक्षक आणि माजी विद्यार्थी SSC बॅच 1987, मी खरंच यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी आमच्या तिघींचा सत्कार केला. मला पण पहिलं वाटायचं की माझा पण असा सत्कार झाला पाहिजे. तर यामागे मी श्रेय देते माझ्या शिक्षकांना आणि माझ्या पालकांना.
मी परत त्यांचे आभार मानते आणि तुम्ही सांगितलं तसं आम्ही टॉपचा विचार नक्कीच करू. थँक्यू. विद्यार्थी मित्रो, त्यांनी जो आज आपल्या प्रशालेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप हा कार्यक्रम घेतलेला आहे, या कार्यक्रमाचं हे 5वं वर्ष आहे. पण त्यांनी जे सुरुवात केलेले कार्य आहे ते कार्य सगळ्यांना प्रेरणादायी आहे. कारण मुंबईसारख्या ठिकाणाहून 400-500 किलोमीटर या एका दिवसासाठी ते येतात. म्हणजे ही शाळेमध्ये जो आता मुलांचा जो काय सन्मान सत्कार झाला, 10वी पास विद्यार्थ्यांचा सुद्धा झाला सत्कार, त्यानंतर काही साहित्य वाटप केलं गेलं, त्याबद्दल या मुलींकडून विचारून घेऊया. प्रथम आधी यांचं नाव जाणून घेऊया. तुझं नाव काय का? माझं नाव स्वरा अमोल प्रभावळकर, इयत्ता 9वी. तुझं? माझं नाव दुर्वा संदीप लिंगायत, इयत्ता 10वी. हां, कसं वाटलं तुम्हाला हा कार्यक्रम जो झाला? छान झाला. 10वीच्या विद्यार्थ्यांचा जो सत्कार झाला तो प्रेरणादायी असा सत्कार. आणि तुम्ही आता 9वीला आहेत दोघी पण? नाही, मी 10वीला. तू 10वीला आहे. 9वीला, मग 10वीची तू आहेस. मग तुला वाटतं की नाही तू पुढच्या वर्षी तुझा पण सत्कार व्हावा? हो, वाटतं. हां, मग चांगला अभ्यास करशील की नाही? त्यांच्याकडून काहीतरी प्रेरणा? हो, आम्ही त्यांच्याकडून खूप प्रेरणा घेतली. आता आम्ही पण माझ्या पण 10वीला मी नंबर मिळवीन. खूप अभ्यास करीन. प्रयत्न कर आणि चांगली मेहनत कर, म्हणजे नक्कीच यश मिळतंच. आणि तू 9वीला आहेस, अजून 1 वर्ष आहे, मग पुढच्या वर्षी परत तू 10वीला जाशील. कसं वाटतं तुम्हाला त्याने दिलंय ते? मग तुम्ही पण नंतर मोठं झाल्यावर तुम्हाला सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालायचं आहे. हां, बरोबर ना? तू गाव कुठलं म्हटलं? बामणोली आणि मारळ. मारळ आणि बामणोली ह्या 2 मुली आहेत, बरोबर ना? चला, थँक्यू. एकोणीसशे 86-87ची बॅच आणि त्यांनी शाळेचा केला गुणगौरव आणि शाळेला दिली एक भेटवस्तू. मग त्याबद्दल 87 बॅचमधले काही विद्यार्थी आहेत, माजी विद्यार्थी, तर त्यांची आपण मुलाखत घेतोय. नाव सांगा. गजानन अणेराव, 1987 बॅच. सगळे आमचे मित्र आज आले आणि आज ॲक्च्युली आम्ही हे जे गेट टुगेदर करतो ना ते अप्रतिम आहे. इतर मुलं जे आहेत ते बॅचमेट एकत्र येऊन कुठेतरी रिसॉर्टमध्ये जातात. आपण मात्र या इथे येतो आणि आता आज बोंडे, मारळ, अंगवली या 3 शाळांमध्ये हा कार्यक्रम केला. खूप छान वाटलं. अगदी चांगलाच उपक्रम तुम्ही केलात. कारण कसं कुठेतरी रिसॉर्टला जाऊन पैसा वाया घालवण्यापेक्षा कुठेतरी शैक्षणिक साहित्य वाटप किंवा गरजू एखादी काही शाळेची वस्तू तुम्ही भेटवस्तू देताय आणि त्यासाठी खर्च करताय. खरोखरच अप्रतिम आहे. तुमचं योगदान चांगलंच आहे शाळेसाठी. आणि शाळेचे जे काही ऋण फेडायचे आहेत ते तुम्हाला फेडण्याची जी तुमची मनामध्ये इच्छा आहे सर्व बॅचची, त्याबद्दल धन्यवाद. आणि तुमची एकमेव बॅच अशी आहे की सतत मला वाटतं 5 वर्ष ना? 5 वर्ष. सतत 5 वर्ष तुमची बॅच शाळेला मदत करते, काही ना काही शैक्षणिक वाटप करते. प्लस 10वीचे जे विद्यार्थी आहेत जे प्रथम 3 येतात त्या 3 क्रमांकांना सुद्धा काहीतरी एक कॅश प्राईज वाटप करून तुम्ही त्यांचासुद्धा सन्मान करता. त्यांचे पालकसुद्धा इथे येतात आणि त्यांनासुद्धा खूप बरं वाटतं. आणि खरोखरच चांगला उपक्रम आहे तुमचा. आता शाळेचे ऋणी आहोत कारण आम्हाला आत्तापर्यंत इथपर्यंत पोचलो की आम्ही या शाळेने आम्हाला खूप दिलं आहे. त्याचं खूप छोटंसं आम्ही हे ऋण काय फेडतो असं म्हणणारच नाही. आम्हाला आयुष्यभर ही आठवण राहील शाळेची. बाकी कोणाला काय सांगायचं आहे मनोगत? करंबे गुरुजी आपलं मनोगत व्यक्त करतायत. नाव सांगा. नमस्कार, मी सुनील कृष्णा करंबळे, जनता विद्यालय अंगवलीचा माजी विद्यार्थी. या ठिकाणी गेले सतत 5 वर्ष या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप हा कार्यक्रम आम्ही करतो आहे. आणि माझे सर्व जे सहकारी आहेत ते उत्तम प्रकारे यासाठी सहकार्य करत आहेत. इतर ज्या आमच्या बॅच आहेत की आमच्याप्रमाणे अनेक बॅच या जनता विद्यालय अंगवलीतून शिकून गेलेले आहेत, त्यांनी आमच्याकडून प्रेरणा घ्यावी आणि त्यांनी एकत्र येऊन अशा प्रकारचे उपक्रम या हायस्कूलमध्ये येऊन राबवावेत. आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची जी मुलं शिकत आहेत त्यांच्या शिक्षणासाठी खारीचा का वाटा होईना तो शैक्षणिक मदतीचा या ठिकाणी देण्यासाठी मी माझ्या सर्व या हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांना या ठिकाणी आवाहन करतो की आपणही अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करून या ठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी
चांगल्या प्रकारचा प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरेल अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. संतोष सर्वे. मी एवढंच सांगेन, आता माझं सुनील आणि गजा बोललेच, पण मी त्यांना प्रत्येकाला सांगत आलो आणि आता याच्या पुढील जे काही आता ग्रुप तयार होणार असतील त्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझी एकच विनंती आहे की 365 दिवसापैकी तुम्ही तुमचं कुटुंब 364 दिवस सांभाळा आणि सामाजिक कामासाठी आपल्या शाळेच्या बांधिलकीसाठी 1 दिवस प्रत्येकानं द्या. हे माझ्या सहकार्यांना सुद्धा मी तेच सांगितले आणि त्यांनी ते पाळलं आहे. असंच समोरच्या प्रत्येक ग्रुपने पाळावं एवढीच विनंती. आम्ही याच्यामध्ये खुश आहोत. धन्यवाद. म्हणजे हा 1986-87च्या ज्या बॅचकडून जो मुलांचा गुणगौरव केला गेला आणि काय भेटवस्तू दिल्या. इवन मंडळी ज्या शाळेतून आपण प्राथमिक शाळेतून येतो त्या शाळेतील मुलांनासुद्धा भेटवस्तू दिल्या. मारं बोंडे असू दे, अजून त्यांना अनेक शाळेमध्ये द्यायचं आहे पण काय वेळेअभावी आता ते शक्य होत नाही, परंतु ते सुद्धा ते देणं ज्या शाळेतून आपण प्रमुख शिकलो त्या शाळेपासून. तर म्हणजे हा त्यांचा खरोखरच त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण सुद्धा पुढाकार घेऊन आपली सुद्धा बॅच सहकार्य करूया. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाजूला जे बेल आयकॉनचं आहे घंटीचं बटन ते दाबा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. चला तर मंडळी, पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सह्याद्रीच्या कृषीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.